गारगोटी जिल्हा कोल्हापूर येथे हॅपी फॅमिलीच्या वतीने गारगोटी सन 2019 ला हा उपक्रम आयोजित करण्यात आला। या उपक्रमाला गारगोटीकर अंबाल वृद्धांनी भल्या पहाटे हजेरी लावली होती। सुमारे 800 धावकांनी धाव पूर्ण केली। यामध्ये मुले, पुरुष, ज्येष्ठ मुली, ज्येष्ठ स्त्रिया असे गट करण्यात आले होते। सकाळी 5 वाजता स्पर्धकांनी पोलीस परेड ग्राउंडवर गर्दी केली होती। आमदार प्रकाशराव आबिटकर, भाजप नेते राहुल देसाई, तहसीलदार अमरदीप वाकडे सकाळी 5 वाजता स्पर्धकांनी पोलीस परेड ग्राउंडवर गर्दी केली होती। डॉक्टर के मोहित यांच्यासह अनेक मान्यवर, ज्येष्ठ व्यक्ती हॅपी फॅमिलीचे टी-शर्ट घालून मैदानावर उपस्थित होते। गारगोटी ते पालघर या मार्गावर ही धाव घेण्यात आली। सर्वांसोबत यावेळी आमदार आबिटकर, राहुल देसाई आदींनी धाव पूर्ण केली। ज्येष्ठ नागरिक गटात प्राचार्य एस.बी. माने यांचा प्रथम क्रमांक आला, तर ज्येष्ठ महिला गटात सौ शुभांगी कुलकर्णी यांनी प्रथम क्रमांक पटकावला। आपले बक्षीस सौ कुलकर्णी यांनी सखी मंचाला समर्पित केले। यावेळी सखी मंचाच्या सौ रेखा आबिटकर, सौ राजश्री सरवटकर, सौ राणी भगाटे, सौ गीता मुगडे, सौ छाया माडेकर, सौ वर्षा, सौ वंदना, सौ रुशाली भाट, सौ मानसी आदींनी जल्लोष केला। आमचा ग्रुप सगळाच आम्ही रोज फिरायला प्रॅक्टिस करत असतो, त्याच्यामुळे शरीराच्या तंदुरुस्तीसाठी फारच चांगला आहे। पहिला नंबर माझा आलेला आहे, तर सगळा माझ्या सखी मंच ग्रुपला समर्पित केलेला आहे। कार्यक्रम खरंच खूप सुंदर होता आणि इतका आनंद मिळाला की बालपण परत आल्यासारखं वाटलं अक्षरशः, आणि इतका एन्जॉय केला आम्ही सगळ्या मैत्रिणींनी। खूप सुंदर आणि खूप द्विगुणित आनंद झाल्यासारखं वाटलं, भासलं। आमचा सखी मंचमध्ये शुभांगीताईंना जे प्राइज मिळालं त्या स्वतः समजतात की सगळ्या ग्रुपला हे प्राइज मिळालेलं आहे, आणि खरंच हे त्यांचं प्राइज नाही, हे आमचं प्राइज आहे असं आम्हालाही वाटतं। आमचाच नंबर आहे। या कार्यक्रमाचे संयोजन बाळासाहेब बडबडे, डॉक्टर शिलगार अजित चोणकर, सुरेश साबळे, विनायक शिंदे, सुनील शुक्ला, मोहन जाधव यांनी केले। भुदरगड पोलीस व विद्यावर्धनी टेक्निकल इन्स्टिट्यूट आदींनी संयोजनास सहकार्य केले। आज हॅपी फॅमिलीज मॅरेथॉन आयोजित केलेले आहे, त्यांचं सर्वस्वी मी पहिल्यांदा अभिनंदन करतो। आज सामाजिक उपक्रम आणि राबवत आहे ती आनंदाची गोष्ट आहे। आमचे पोलीस कर्मचारी व त्यांची फॅमिली यांना सोबत घेऊन आज यांनी जो उपक्रम राबवलेला आहे तो अत्यंत आनंददायी आहे। VCN न्यूज ब्युरो कोल्हापूर।